आधी शिजवून घेतलेत आणि नंतर तेलामध्ये फ्राय केलेले आहेत. तर कसे दिसतात बघा. आपण आज बनवणार आहोत अंड्याची भाजी नवीन पद्धतीने. मी तुम्हाला नक्कीच दाखवते आज मी अंड्याची भाजी कशी बनवणार आहे. सगळे अंड्याची भाजी आपल्या आपल्या पद्धतीने बनवतात, पण आज मी अंड्याची भाजी नवीन पद्धतीने कशी बनवणार आहे नक्कीच तुम्हाला दाखवते. त्याआधी बघा इथे मी अंडे घेतलेले आणलेले आहेत. तर आता आपण घेऊ अंडे शिजवून. आणि बघा इकडे तवा पण ठेवलाय मसाला भाजण्यासाठी. हे अंडे ठेवले बघा मी आता गॅसवर. तर आता काय करणार आहे मी, अंडे शिजेपर्यंत इकडे ह्या साईडला आपण मसाला भाजून घेऊ. तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि ते दोन्ही कांदे मी बघा मी उभे चिरते, कारण अख्खा मसाला करायचा आहे मी, त्याच्यासाठी मसाला पण आणला मी, ते पण तुम्हाला दाखवते. तर आपला तवा बघा छान असा तापलेला आहे. मी आता त्याच्यावर कांदा टाकून घेते, कारण कांद्याला भाजायला टाइम लागतंय. कांदा भाजेपर्यंत आपण बाकीचं सगळं सावळ चिरून घेऊया. हे बघा इथं मी आणलंय खोबरं. हे इथं अख्खा मसाला आहे. नाही अख्खा मसाला नाही, हे इथं आहे अख्खा मसाला आणलेला आहे. आता हे सगळं अख्खा मसाला, खोबरं आणि थोडीशी चण्याची डाळ मी आता ही भाजून घेते. ही इकडे घेतली कोथिंबीर. कशी कोथिंबीर हिरवीगार. आपला कांदा भाजलेला आहे छान असा. आता आपण टाकू हा अख्खा मसाला. हे बघा अख्खा मसाला घेऊ आपण भाजून आता. आपला मसाला झालाय भाजून घेऊ. आता आपण प्लेटीत काढू. आता मी इथे टाकणार आहे हे बघा सुकं खोबरं. सुकं खोबरं हे मी छानपैकी असं कटिंग करून घेतलंय. आता आपलं खोबरं पण भाजून झालंय. घेऊ आपण प्लेटीत काढून. आता आपल्याला भाजायची फक्त चण्याची डाळ. ही आहे चण्याची डाळ. चण्याची डाळ पण टाकू शकताय आपण, किंवा सफेद डाळ, नाहीतर हे चणे, पण मी चण्याची डाळच टाकते. आपली चण्याची डाळ भाजून झाली. घेते आता मी काढून. हे बघा आपला सगळा मसाला भाजून झालेला आहे. आता मी याला पटकन मिक्सर मधून काढून घेते आणि पटकन झटपट भाजी दाखवते तुम्हाला. तर चला आता पटकन घेऊ आपण मसाला काढून मिक्सर मधून. आपला मसाला फ्राय चालू बाई ग्रँड झालेला आहे. हे बघा बघू शकता तुम्ही, खूप छान असा बारीक केलाय मी मसाला. तर चला पटकन मी भाजी बनवते. अंडे शिजलेले आहेत. तर मी आता टोप ठेवलेला आहे गॅसवर. आता ह्याच्यावर टोपामध्ये तेल टाकते. तेल टाकलेलं आहे मी. आता हे अंडे ह्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे आणि मग भाजी बनवणार आहे. घेणार आहे. तर बघा बहिणींनो, भावांनो, मी आता हे अंडे असे तेलामध्ये अगोदर फ्राय करून घेते आणि नंतर भाजी बनवते. तर अशा प्रकारे मी ही 5ही अंडे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. बघा बघू शकताय तुम्ही, अगर तुम्हाला जर अशी भाजी आवडत असेल तर तुम्ही पण असेच अंडे फ्राय करून घ्या. तेलामध्ये शिजवून अगोदर शिजवून घ्या आणि नंतर तेलामध्ये फ्राय करा. तर बघा मी टोप ठेवलेला आहे आणि तेल पण टाकलंय. तेल तापलंय मी आता अगोदर हा मसाला टाकणार आहे आणि त्याच्यानंतर हे मसाला. आता हे मसाला टाकू आपण. बघा मी सगळा मसाला टाकलाय. आता आपण छान असा याला फ्राय करून घेऊया. आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकू. इथे 2 अंड्याची मी कटिंग केलेली आहे, म्हणजे एका अंड्याचे 2 भाग केलेत. अंडे असे मस्त असे फ्राय करून घेते मी आता. तर घेऊ आता आपण पाणी टाकून. तर बघा आपली भाजी झालेली आहे.
अंड्याची भाजी आपली झालेली आहे. तर बहिणीनं माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अंड्याची भाजी भाकर कोणाला आवडते ते पण सांगा. भाजी एक नंबर भाजी झाली. बघू शकता तुम्ही आमच्याकडे मस्त अंडा फ्राय भाजी बनवलेली झणझणीत एकदम जबरदस्त. चिकनची भाजी फेल याच्या पुढे एवढी छान भाजी झाली. हा लय कौतुक करायला लागलं. लय छान झाली भाजी. बघू आता मी जेवले नाही अजून. मी जेवल्यावर घ्या जेवण करून पटापट. तर तुम्ही बी घ्या जेवण करून. ज्यांचे ज्यांचे नाही झाले त्यांनी पटापट जेवण करून घ्या. युट्यूब फॅमिली अंड्याची भाजी कशी झालेली आहे तुम्ही बघू शकता. इथं मी अंडे बघा. आणि ही भाजी चिकन पेक्षा एकदम खूप छान लागते. अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा. खूप मस्त लागल.